तर आज आपण काय काय बोलणार आहोत. आपण इंट्रोडक्शन करणार, जे आपण आता सुरुवात केली, आता आमचं पण इंट्रोडक्शन आम्ही करणार क्विकली. उमेदबद्दल थोडं बोलणार. उमेदमध्ये आम्ही आता एक कॉन्सेप्ट फॉलो करतोय ज्याचं नाव आहे इकोसिस्टम. तर हे कसं काम करतं ह्याच्याबद्दल क्विकली बोलणार आम्ही. इमिडिएटली आपला जो टॉपिक आहे आज बिहेवियर्स, अंडरस्टँडिंग बिहेवियर्स, आइसबर्ग मॉडेल. हे कॉन्सेप्ट तुम्ही ऐकले असतील, बट जस्ट टू ले डाऊन द बेस आम्ही इथून सुरू करणार. आयडेंटिफाईंग ABC. ओके. ह्याच्यानंतर फंक्शन्स काय असतात, बिहेवियर्स का होतात, ह्याचा अर्थ काय आहे, मुलं बिहेवियर्स का दाखवत आहेत ह्याच्याबद्दल आपण बोलूया. ह्याच्यानंतर जे सर्वात इम्पॉर्टंट जे आपल्यासाठी असतं की आता बिहेवियर्स तर होत आहेत, आपल्याला माहीत आहे हा मुलगा किंवा ही मुलगी असं करतायत, पण त्याच्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्याबद्दलही आपण डिटेलमध्ये बोलणार. समथिंग कॉल्ड ॲज अ 5 क्वेश्चन मॉडेल, की कोणत्याही बिहेवियरवर काम करण्यासाठी आपण कोणते प्रश्न विचारावे त्याच्यावरही आपण बोलूया. आणि इंडिव्हिज्युअलायझिंग स्ट्रॅटेजीज फॉर ईच चाइल्ड. तर जेव्हा तुमचे काही खूपच डिफिकल्ट मुलं असतील, खूपच काही केलं तरी यूज होत नाही आहे किंवा फायदा होत नाही आहे, तेव्हा आपण काय करू शकतो ते प्रश्नांसाठी विल बी ओपन फॉर दॅट. ओके. Okay, so I'm quickly introducing us again. She's Tasneem Jawadwala. No? Oh. तस्नीम उमेद बरोबर आय थिंक ऑलमोस्ट सिन्स द बिगिनिंग कनेक्टेड आहेत आणि शी इज असोसिएटेड विथ जय वकील थ्रू द पीपल ॲज वेल. शी इज द सिनियर ऑटिझम इंटरव्हेन्शन थेरपिस्ट विथ उमेद अँड ऑल्सो अ सिनियर प्रोजेक्ट लीड. मी आहे शिल्पा. बाय प्रोफेशन मी फिजिकल थेरपिस्ट आहे. मी पीडियाट्रिक्समध्ये स्पेशलाइज केलेलं आहे आणि उमेदमध्ये मी सिनियर ऑटिझम थेरपिस्ट असं काम करते ऑटिझम टीममध्ये. ओके. क्विकली हा आहे आमचा उमेदचा इकोसिस्टम. तर सिम्प्लिफाय करण्यासाठी जे तुम्ही मध्ये एक ट्रायंगल बघतायत, हे ट्रायंगल रिप्रेझेंट करतं मुलांना. तर खाली जर बघितलात तुम्ही, सगळ्या मुलांचं रेप्रेझेंटेशन आहे. मधल्या भागामध्ये आम्ही बोलतोय चिल्ड्रन ॲट रिस्क, ज्यांना पॉसिबिलिटी आहे की डेव्हलपमेंटल डिझेबिलिटी होऊ शकते. आणि वरचा जो कॉलम आहे, जो छोटासा ट्रायंगल आहे, ज्यांचं डायग्नोसिस झालेलं आहे ऑलरेडी, ज्यांना डेव्हलपमेंटल डिझेबिलिटी आहे, अशा एरियामध्ये उमेद काम करते थ्रू अ मॉडेल कॉल्ड अ इकोसिस्टम. ओके. तर 3 इकोसिस्टम्स काय आहेत आमच्याकडे. द वन इकोसिस्टम इज ECD. ECD म्हणजे अर्ली चाइल्डहुड, राईट. तर ह्याच्यात काय आहे, ह्याचं विजन आहे की चिल्ड्रन ॲट रिस्क, ज्यांना डिलेज आहेत, डिझेबिलिटीज आहेत, जे 0 to 6 इयर्सच्या रेंजमध्ये येतात, ह्यांना अर्ली आयडेंटिफाय करणं आणि ह्यांना त्या हिशोबाने ट्रीटमेंट देणं. सो अर्ली आयडेंटिफिकेशन अँड इंटरव्हेन्शन इज द विजन फॉर ECD इकोसिस्टम. जे स्कूल इकोसिस्टम आहे, ह्यांचं विजन आहे की आणि हे आपल्याला खूप आता आय थिंक रेलेव्हंट आहे, जे आपण इथे सगळे बसलेलो आहोत, की चिल्ड्रन विथ डायव्हर्स नीड्स, ज्यांना थोडंसं स्पेशल नीड्स आहेत, डिफरंट नीड्स आहेत, त्यांच्यासाठी क्वालिटी एज्युकेशन किंवा त्यांना क्लासरूममध्ये कसं एंगेज करायचं, त्यांचं अचीवमेंट कसं स्कूल सेटिंगमध्ये वाढवायचं, ह्याच्यावर काम करणं. आणि जे हेल्थकेअर इकोसिस्टम आहे, ज्या मुलांना ऑलरेडी डायग्नोसिस मिळालेलं आहे, जे डेव्हलपमेंटली डिझेबल्ड आहेत, त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीजना केअर मिळणं थ्रू चाइल्डहुड, ॲडॉलसन्स आणि ॲडल्टहुड. ओके. सो दिस इज आवर इकोसिस्टम अप्रोच. ओके. आता आपण येतोय डिरेक्टली जम्पिंग टू द टॉपिक, की ASD जे आपण बोलतो, हे क्लासरूम सेटिंगमध्ये कसं दिसू शकतं. हे तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेलं आहे, म्हणून मी क्विकली ह्याच्या थ्रू रन करते. मेनी टाइम्स इट लुक्स लाईक डिफिकल्टी इन नोईंग व्हॉट इज एक्सपेक्टेड. मुलांना हे समजतच नाही, मला इथे येऊन काय करायचं आहे, माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत. अ बिगेस्ट डिफरन्सिएशन जे आपण टिपिकली डेव्हलपिंग बोलतो आणि जे आपल्या मुलांमध्ये ज्यांना एस्पेशली ऑटिझम असतं, की टिपिकली डेव्हलपिंग मुलं शिकतात, इथे तिथे बघतात, असं तसं करतात आणि शिकून जातात. सगळं शिकवावं नाही लागत मुलांसाठी, पण आपल्या मुलांना भरपूर काय काय शिकवावं लागतं, बिकॉज दे हॅव डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग व्हॉट इज एक्सपेक्टेड. अनादर थिंग जे स्कूलमध्ये खूप डिफिकल्ट होतं, फॉलोविंग थ्रू विथ इन्स्ट्रक्शन्स. स्कूलमध्ये मुलं आली की सगळ्यात मोठं एक्सपेक्टेशन काय असतं मुलांकडे, की टीचरचं ऐकलं पाहिजे, आणि त्याच्यातच आपल्या मुलांना खूप डिफिकल्टीज होते, राईट. चॅलेंजेस रिमेनिंग इन अ क्लास. मल्टिपल जे मुलं येतात, आय थिंक ऑलमोस्ट
80-85% मुलं जे स्कूलला जातात आमच्याकडे येऊन पेरेंट्स सांगतात की मॅडम इथे तर बसतो तो, पण स्कूलमध्ये बिलकुल बसत नाही. काय करायचं ह्याच्यासाठी? किंवा स्कूलमधून कंप्लेंट्स येत आहेत. लाईक दिस जून, जुलै, ऑगस्ट इज द टाईम वेन पेरेंट्स आर द मोस्ट स्ट्रेस्ड. कारण की व्हेकेशनमध्ये सगळं करत होता, पण स्कूलमध्ये गेला अँड ही सडनली नॉट डुईंग एनिथिंग. डिफिकल्टीज इन आन्सरिंग क्वेश्चन्स. येतं सगळं मुलांना, पण आन्सर करायला जमत नाही. रेपिटेटिव्ह क्वेश्चन्स, सेम प्रश्न रुटीनली विचारणं किंवा इररेलेव्हंट बोलणं काहीतरी, राईट? इनअप्रोप्रिएट ऑर कन्सर्निंग बिहेवियर्स. दिस कॅन लुक लाईक टचिंग देमसेल्व्स किंवा इतर लोकांना जाऊन इनअप्रोप्रिएटली टच करणं किंवा इनअप्रोप्रिएटली हसणं, जमिनीवर लोळणं, जोरजोरात ओरडणं. इट कॅन बी एनिथिंग दॅट डझंट लुक व्हेरी अप्रोप्रिएट इन अ क्लास सेटिंग. अँड डिफिकल्टीज इन मेंटेनिंग पिअर रिलेशन्स. इतर मुलांबरोबर बोलण्यामध्ये किंवा त्यांच्याबरोबर राहण्यामध्ये, काहीही इंटरॅक्शन करण्यामध्ये डिफिकल्ट होणं. मी 1 सेकंड पॉज करते. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळे आता खूप एक्सपिरियन्स्ड आहात इथे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय एक्झाम्पल्स आहेत तुमच्याकडे की ऑटिझम कसं दिसू शकतं क्लासरूम सेटिंगमध्ये? अजून काय तुम्ही कोणा मुलामध्ये बघितलेलं आहे? मुली म्हणजे एनी चाइल्ड तुम्ही बघताय की अरे अजून काय करतात? Fidgeting with fingers. I think that can come inappropriate or concerning behaviors because sometimes शाळेत नाही चांगलं दिसत की मुलं फिजेट करत बसलेत. ओके. Absolutely. Sorry. Repetitive questions or talking. हो. नथिंग एल्स. आपण जाऊ शकतो पुढे इथून. ओके ओके. आपण आता येतोय व्हॉट आर बिहेवियर्स. ओके. क्विकली आय वॉन्ट आपण स्लाइड नाही बघणार आता. ओके. आपण लिहिणार की आपल्याला बिहेवियर्स म्हणजे ओके. सम ऑफ यू कॅन टेल मी बिहेवियर्स म्हणजे काय आहेत? कसं डिफाईन करता तुम्ही बिहेवियर्स किंवा बिहेवियर्स कसे दिसतात तुम्हाला क्लासरूममध्ये किंवा कुठे? आई थिंक बिफोर वी गो अहेड, मुझे ये पूछना है कि आप जब आपके स्कूल में या क्लास में रहते हैं तो क्या कभी आपको दिक्कत आती है बच्चों को पढ़ाने में या नहीं आती? तो वो दिक्कत क्या हो? आप टीचर हैं, आप एक्सपीरियंस हैं, तभी तो आप चुन के आए हैं, एम्प्लॉय हुए हैं. तो क्या ऐसी दिक्कत है जो आती है कि आपको बच्चों को मुश्क में पहले को बाहर जाना? कैन आई, ये बहुत ब्यूटीफुल है. तो कैन आप जब बोलेंगे तो मैं माइक में बोलूँगी. एक एक लेती हूँ मैं. राइट. नो यू गो अहेड. ओके. गो. जैसे आप बोलेंगी मैं तो आप बोलिए. बोलिए. अभी तो मेरे क्लास में एडमिशन का क्लास है ना, तो बच्चों को बाहर जाना रहते हैं, क्लास में बैठने नहीं देता. कोई बच्चा क्या हाथ को चबा लेता है, कोई किसी को मारता है, दूसरे बच्चों को मारता है. कोरोना हमेशा रहता है. सीधा. थैंक यू. आपने एक नहीं, आई थिंक आपने 4 बिहेवियर्स बताए. दैट्स अमेजिंग. आप बता सकते हैं कोई भी एक चीज़ जो आपको दिक्कत देती है आपकी क्लास से? प्रार्थना सुरू असेल तर ते म्हटलं सोडून वेगळंच काहीतरी जोरात बोलत राहतो एक ओके. आप बोलेंगे मराठी में, मैं समझूंगी, हिंदी में लिखूंगी, चलेगा? एकदम भारत का संगम है ये, और वो भी एकदम टैंजेंट. ओके. थैंक यू. आप पीछे से कुछ बोल रहा था, मैंने रोक दिया. जी बोलिए. फ्लॅपिंग. फ्लैपिंग. That was seven. But and that's चिल्लाना, शाउटिंग. हां. ओके.
ओके ओके Okay. the TV staring at us. Gone. Watching this podcast, as they did what John will talk in here. Jump one on the left one, so we could get all this shooting out fast. I really feel like it. Yeah, but this way, that's right. Always checking to find out there. I'll do what's young to her. You busy back from the stuff we talk about. It's gone. It's well, that is. थैंक यू सो मच। जब आपने ये बताया इससे हमें बहुत आसानी होती है, क्योंकि हम नहीं चाहते हैं कि हमारे पास वो पीपीटी है जो हमने सोचा कि आपको काम आएगा और हम बताना चाहते हैं। अगर वो इन्फॉर्मेशन आपके पास है तो जब तक मेरा पीपीटी आधा होगा तब तक आप सो चुके होंगे, फिर मैं वापस आपको जगाऊं और आगे की बात बताऊं। उससे अच्छा ये आपकी जो इन्फॉर्मेशन आपने दी है उससे आगे की स्लाइड हम जंप करेंगे और डायरेक्ट, जिसको बोलते हैं ना कि अभी हीरो हीरोइन का इंट्रोडक्शन हो गया, अभी डायरेक्ट स्टोरी लाइन बताइए, ये बहुत एडवर्टाइज हो गई। सो दिस इज़ वेरी हेल्पफुल कि सब बिहेवियर क्या है उस पर हम बात करना चाह रहे थे। बट अगर हम जो आपने लिस्ट दी है वो कंप्लीट सब बिहेवियर्स है, आगे जाके हम बात करेंगे कि वो कौन से टाइप और फंक्शन में आते हैं। बट वन ऑफ द थिंग्स जो शिल्पा और हम बताना चाह रहे थे कि बिहेवियर, उसका डेफिनेशन क्या है, वो आपके एग्जाम्पल से इट्स वेरी क्लियर। शिल्पा, यू कैन डू द डेफिनेशन बिकॉज वी हैव रिटन इट, सो विल गो अहेड विद। Okay, thank you. Can I just have one marker? Yeah. Okay. So quickly, हे का केलं आम्ही इज, जेव्हा आपण बिहेवियर्सबद्दल बोलतो, इट्स डिफरंट फ्रॉम फिलिंग, राईट? व्हॉट आर बिहेवियर्स? बिहेवियर्स आर समथिंग दॅट आर ऑब्झर्वेबल अँड मेजरेबल, म्हणजे जे आपण बघू शकतो आणि मेजर करू शकतो. मेजरिंग मीन्स काउंट करू शकतो, किती वेळा होते, किती फ्रिक्वेन्सीने होते, किती इंटेन्सिटीने होते, राईट? Quickly, if I see, if somebody tells me chewing, I am able to count the number of times anybody is chewing. If I see hitting, I am able to count the number of times, किती intensity, किती frequency, किती वेळा मारतो, I can see it. I can see singing, right? But if I say disturbs the class, okay, this is more of a feeling. इथे काय ॲक्शन होतं आहे आणि ते कसं ऑब्झर्व आणि मेजरेबल होतं, दॅट इज बिहेवियर. सिमिलरली अटेन्शन, दिस विल गो मोर इन टू लेटर की का होतं आहे बिहेवियर. ओके, सो वेन एवर वी विल टॉक अबाउट बिहेवियर्स, वी विल टॉक इन टर्म्स ऑफ ऑब्झर्वेशन अँड मेजरिंग. इज दॅट ओके? ओके. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सगळ्या बिहेवियर्सना आपल्याला चेंज करायचं असतं का? मग कशावर काम करणार? डू वी चेंज ऑल बिहेवियर्स? वन एक्झाम्पल. ओके, लेट मी गिव एन एक्झाम्पल. अ चाइल्ड कम्स इन टू युअर क्लासरूम. एक मुलगा आला क्लासरूममध्ये, तो आत आला आणि तो तुम्हाला येऊन हाय बोलतोय. सो वेन आय पुट इट इन द डेफिनेशन, ते ऑब्झर्वेबल आहे हाय बोलणं आणि मी मेजर पण करू शकते. सो इट्स अ बिहेवियर. तो विल आय चेंज दॅट बिहेवियर? वाय? Okay, so what kind of a behavior will we work on? Challenging behaviors. And what are challenging behaviors? We'll talk more in detail. But सगळ्या behaviors वर काम करायची गरज नाही आपल्याला. Only things that are challenging for us and for the child is something that we will work on. Okay, coming to what are challenging behaviors. आपण ह्याच्यावरच काम करणार, right? Behaviors that are physically harmful to the child and others. Priority number 1. मुलाला स्वतःला जे हार्म करतंय आणि जे समोरच्या व्यक्तीला किंवा वातावरणाला हार्म करते त्याच्यावर आपण काम करणार. बिहेवियर्स दॅट कम इन द वे ऑफ चाइल्ड्स प्रोग्रेस अँड लर्निंग. मुलांना काय शिकवायचं आहे, काय मुलांनी शिकलं पाहिजे क्लासमध्ये, पण बिकॉज ऑफ द बिहेवियर्स दे आर नॉट एबल टू लर्न. दॅट्स वेअर वी विल consider it as a challenging behavior. Behaviors that are not appropriate for a child's age. Okay, so if it's a 10-year-old आणि तो जमिनीवर लोळतोय, it's not okay. Yeah, so behaviors that are appropriate for the child's age. Okay, so we will only work on behaviors which are challenging. And what are challenging? When they fulfill this 3 criteria. आई थिंक जब हम बात करते हैं चैलेंजिंग बिहेवियर्स की, तो
इट इज़ गुड कि हमारे में भी इतने बिहेवियर्स ऐसे होंगे। अगर हमारे घर के लोगों को पूछा जाए कि क्या चीज़ें आप बदलना चाहेंगे, तो वो भी एक लंबा लिस्ट देंगे कि अगर ये चीज़ तस्नीम में से ठीक की जाए तो तस्नीम ठीक हो जाएगी। पर ऐसा होता है क्या? वो लंबी लिस्ट तो मैं फाड़ दूंगी। जब हमारे बच्चों की बातें होती हैं तो हमें पता है कि उनमें डिसेबिलिटी है, तो कोई मुश्किल तो ऑलरेडी है, तभी वो स्पेशल स्कूल्स में हैं। अगर हम सिर्फ वो लेंस लेके चलते हैं कि क्या क्या ठीक करना है, तो हमें जो खामियां हैं वही नज़र आएंगी। वो करना भी ज़रूरी है, इट्स ओके, मैं ना नहीं कहती हूँ, बट दूसरा जो कॉइन का हिस्सा है वो ये है कि क्या क्या क्षमताएं हैं हमारे बच्चों में, क्या चीज़ वो अच्छे से कर पाता है। तो आप जब लिस्ट बनाएंगे बिहेवियर मैनेजमेंट की, तो आप 2 लिस्ट बनाएंगे, क्या चीज़ है वो बच्चा कर पाता है और क्या चीज़ पे हमें काम करने की ज़रूरत है। और जो लिस्ट होगी चैलेंजिंग बिहेवियर की, आप उसमें भी फिर थोड़ा मंथन करेंगे कि ये जो 10 चीज़ें बताई है उसमें से टॉप 3 क्या है, और जो टॉप 3 का आप चुनाव करेंगे वो उसका क्राइटेरिया ये होगा कि ये 3 चीज़ें अगर ये बच्चा सीख जाए या ना करे या उसमें ये स्किल डेवलप करे तो उसकी ज़िंदगी बेहतर होगी, वो अपनी उम्र के हिसाब से काम कर पाएगा। और जो अगर ऐसा कुछ है जो हार्मफुल है, ये बच्चा जो करता है जिससे हानि पहुंचती है, वो नहीं पहुंचेगी। बिल्कुल ये नहीं होगा कि अगर ये ऐसे चिल्लाना बंद कर देगा तो मेरे क्लास में शांति हो। अगर आपको शांति चाहिए तो वो आपका प्रॉब्लम है, बच्चे का नहीं। सो आप वो लेंस लेके चलेंगे। ये वाला नया वाला चश्मा हम आपको दे रहे हैं कि आप देखेंगे कि ये बिहेवियर पे काम करने से क्या मेरा बच्चा जो हानि हो रही है वो कम होगा, दूसरों को हानि पहुंचाता है या खुद को, वो बंद होना चाहिए, सबसे टॉप प्रायोरिटी। दूसरा कि क्या ये बिहेवियर मैनेजमेंट या ये बदलाव लाने से वो सीख पाएगा, और दूसरा अगर उम्र के हिसाब से नहीं है तो वो बंद होना चाहिए या कम होना चाहिए। बच्चा अपने एज अप्रोप्रिएट के हिसाब से बर्ताव करना ज़रूरी है। हमारे जो जिन्होंने हमें सिखाया है, हमें भी कुछ नहीं आता था, तो वो हमें अक्सर बोलते थे, हम हमारे बच्चों की सब प्रॉब्लम ले लेके उनके पास चलते थे, तो वो उनका